श्री स्वामी समर्थ। तर मी परीची मम्मा। तर बघा आज आम्ही आलो आहे, आज आहे संडे आणि आम्ही आलो आहे तुळशी बागेत। तर पुणे तिथे काय होणे आणि त्यातलाच हा एक म्हणजे तुळशी बाजार। तर इथं बघताय गाड्यांची गर्दी। आम्ही ज्या रस्त्यावर आहे त्या रस्त्यालाच लागून श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं भव्य आणि दिव्य असं मंदिर आहे, हे तर सर्वांनाच माहीत आहे। आणि इथं बघा खूप सारे हे म्हणजे कपड्यांची दुकानं आहेत, आणखीन परत खायचे स्टॉल आहेत, आणखीन खूप साऱ्या पर्यटकांची गर्दी आहे जे मंदिरात आलेले होते। खूप सारी लोक अशी होती जी शॉपिंगला आली होती आणि खूप सारे अशी होती की ती घरी वगैरे इकडे तिकडे ये जा करत होती। अशी सर्व लोक एकत्र आल्यामुळे ह्या रस्त्यावर एवढी सारी गर्दी झाली होती आणि ती नेहमीच असते, पण सॅटर्डे संडेला तर खूप जास्त होती। आणि तर बघा मग आता आम्ही आलो होतो इलेक्ट्रिसिटी मार्केटमध्ये। हे तुम्हाला लवकरच कळेल की आमचं महत्त्वाचं काम काय होतं ते। आणि मग आम्ही असो वाट काढत चाललो होतो। तर आमच्या डॅडींनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी घेतलं होतं आमच्या तेजला म्हणजे आमच्या बाळाला, आणि ह्यांनी परीचा हात पकडला होता आणि माझ्यासोबत होती मिंटी। मी हिचा हात होल्ड केला होता, हे बघा इथं मी तुम्हाला दाखवते। आणि असं असतं ना की एक वेळेस की नाही का आपण जे ठरवतो तसं कधी होतच नाही। काल होता ह्या महिन्यातला शेवटचा रविवार, आणि शेवटचा रविवार असल्यामुळे इथं असं आहे की इलेक्ट्रिसिटी मार्केट पूर्णपणे बंद होतं आणि आमचं काम होतं इलेक्ट्रिसिटी मार्केटमध्येच आम्हाला माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या दोघांच्याही फोनला फ्लॅप कवर घ्यायचे होते आणि घ्यायचा होता ट्रिपॉड। तर एकच शॉप इथं चालू होतं, ते लहान होतं पण इतकं छान होतं की त्यात सगळ्या वस्तू अवेलेबल होत्या आणि त्याही स्वस्त दरात होत्या। आणि ह्या शॉपचं नाव होतं मितवा। तर अगोदर मी इथं ह्या दुकानदारांच्या नकळत शूटिंग करत होते। तर ह्यांनी माझ्याकडे बघितलं आश्चर्याने, मला म्हटले शूटिंग क्यों निकाल रे हो मॅडम। तर मी घाबरले थोडीशी आणि मग त्यांना म्हणाले हे काही नाही, मी असंच इन्स्टाला वगैरे टाकते आणि ह्याच्यामुळे तुम्हाला काय होणार नाही। मग ते खुश झाले आणि मग ते आम्हाला ट्रायपॉड दाखवायला, मग ते आम्हाला दाखवत होते की तो ट्रायपॉड असा ओपन करायचा, ह्याला सेल्फी स्टिक आहे, ह्याचा स्क्रू हा असा केल्यानंतर तो असा होईल, म्हणजे असा ॲडजस्ट करायचा, असं ते पूर्णपणे इन्फॉर्मेशन आम्हाला सांगत होते। आणि ह्यांनी खूप छान इन्फॉर्मेशन आम्हाला सांगितली आणि ती माझ्या मिस्टरांनी पण ऐकली व्यवस्थितपणे। मी शूट करत असल्यामुळे मिस्टरांना सांगितलं की सगळं ऐका तुम्ही आणि मग मला घरी गेलं व्यवस्थित सांगा। तर इथं बघा वेगवेगळे फोनचे हे लावले होते फ्लॅप कवर, म्हणजे असे खूप साऱ्या डिझाईनचे कवर लावले होते। आणि हे सगळं पाहून मुली माझ्या मिंटी म्हणत होते की मम्मा आपल्याला हा घे ना कवर, तो घे ना, ह्याच्यावर बघ ना हे कार्टून आहे, त्याच्यावर बघ ना ते चित्र आहे, मला तर हे खूप आवडलं, घे ना ग मम्मा प्लीज। तर मग मी त्यांना समजून सांगितलं अगं हे आपल्या फोनला बसत नाही, आपल्या फोन ज्या नंबरचा असतो त्या नंबरचाच आपल्याला कवर घ्यावा लागतो। आणि आम्हाला त्या दिवशी फक्त ट्रायपॉड मिळाला आणि एक आम्ही पेनड्रॉय घेतला, तो माझ्या मिस्टरांना लागत होता काही कामानिमित्त, आणि फोनचे फ्लॅप कवर मिळालेच नाही। त्यांनी आम्हाला सांगितलं की नंतर या आणि घेऊन जा। आता बघा परत आम्ही ह्या गर्दीतून ट्रॅफिकमधून असा रस्ता काढत चाललो। आणि हे म्हणजे खूप एवढं म्हणजे मजेदार होतं ना की एवढ्या गर्दीमधून चालणं, मग एकमेकांना धडकणं, आणि मग ह्यातूनच मी अशी पुढं चालले आणि मागून मला मिस्टर आवाज देत आहेत की अगं इकडून नाही जायचं, इकडून जायचे। हे म्हणजे आमचं नेहमीचंच असतं, पण आम्ही जास्त म्हणजे चालत नाही, आम्ही जास्त गाडीवरच फिरतो। पण काल संडे असल्यामुळं गाडी चालवायला जागाच नव्हती ह्या एरियामध्ये आणि मुलं पण सोबत होती। तर आजचा ब्लॉग कसा वाटला, बाय बाय।